सहकारी दूध संघ अर्थात गोकुळची आज चौकशी होणार आहे। विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे विभागाकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत। गोकुळ दूध संघाची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे आणि त्याच वेळी संस्थांच्या चौकशीचे आदेश दिल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। गोकुळच्या मतदार यादीतील 427 संस्थांची नोंदणीसह सभा सदस्यत्वाचीही आता चौकशी होणार आहे। गोकुळच्या मतदार यादीतील 1108 संस्थांवर वडक शिवाले येथील संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेतलाय। त्यापैकी 427 संस्थांना सभासद करून घेताना नियम डावलल्याचा आरोप बेलवाडे यांनी केलाय। मात्र ही चौकशी नियमितपणे असल्याचा दावा गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केलाय। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर ही चौकशी होत असल्यानं चर्चांना उधाण आलंय। आता बातमी आहे भोंदू खरात संदर्भातली। नाशिकमध्ये भोंदू